हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रीतीज व्लॉग. सो मी ब्रेड आणायला खाली आलेली. आता आपण मस्त चाय वगैरे पिऊया. ते मूवीची तिकीट काढताय, मग आपण जाऊया मूवी बघायला. किती मस्त वाटतं असं काम करताना. पोरगी भेटाल तुम्हाला लवकर. सो गाईज काय रे बोलतात त्याला, धीर भाऊ ना. भाऊ आलाय माझा आणि त्याच्या वहिनीला हेल्प करतोय वही बनवण्यासाठी. कधी भावल्याने सुद्धा हेल्प नाही केली, तुम्हाला माहिती आहे का? खरंच नाही केली यार. तर आपण त्याच्याकडूनच ऐकूया. सर तुम्ही काय बनवताय? सरांनी गोंधळ केला. एक्सक्यूज मी, काय बनवतोय? तो पोहे बनवतोय आणि तुम्ही बघू शकता कांदा पण त्यानेच कापलाय, मिरच्या पण त्यानेच कापल्या आणि शेंगदाणे आता तळतोय आणि इकडं उकळायला ठेवलंय चहासाठी. ओके, चहासाठी तो आधी पाणी उकळत असतो, त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये एक एक ingredient टाकेल. आणि मला तरी वाटतंय की हे सगळं तो त्याच्या वहिनीकडूनच शिकला असणार आहे, कारण नॉर्मल लोक चहा आणि चाय पत्ती सोबत टाकतात, पण हे कसं आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी पीपल आहेत. सो आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतोय. चमच्यात कसं डान्स करायचं दाखव. अरे दाखव ना, व्हिडिओ बनवती. नुसता टाइमपास चाललाय, नुसता टाइमपास. जर मी वकील टाकला मी तुमचं काही ऐकणार नाही. मी जॉब सोडू? सोडा. आणि घरात रील बनवा माझे. नक्की नक्की, मी तुम्हाला सॅलरी देते. हो. अजून तर हिला अजून एक पण पेमेंट नाही आलं मेटाचं, फेसबुकचं, इन्स्टाचं. जर चुकून आलं तर किती बरं वाटतंय, आराम चाललंय गाईस. आराम चालेल ना. सगळं आम्ही आलो होतो सह्याद्री थाटमध्ये. खूप जास्त तिखट होतं, सो आम्ही लास्टला विचार केला की काहीतरी स्वीट घेऊ, पण हिनं एकटीसाठी एकच गुलाबजाम घेतला आणि पैशांच्या अभावामुळे मी काही घेऊ नाही शकलो, कारण तिच्याकडे पैसे होते. खरंच खूप जास्त तिखट होतं. मुंबई. सो आम्ही मॉलला आलो आणि मस्त डेकोरेट केले वाशीचं मॉल. शॉपिंग चालली, शॉपिंग. म्हणून ह्यांची अजून शॉपिंग चालूच आहे आणि मी कंटाळली आहे. वेट करते मी ट्रायल रूमच्या बाहेर आणि ते एकदम मस्त येऊन मला दाखवतात ते. भाऊ दाखव, मी बघते. बाजू उतर. हा, इथे आम्ही कॅरमल नाही नाही. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. सोनू दिसते का? ही अरे गेलं. ही का आली ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल.